संघनायक, अन्यथा आपल्याला पंचांकडून दंडित केलं जाईल लक्ष गेलं तर. साईनाथ गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. फ्रेश मॅच आपल्या समोर सादर होते. खऱ्या अर्थानं दाभेकर वर्सेस हत्रेवाडी. पहिला चेंडू. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, स्लो रम गोलंदाजी. इथे मात्र विकासला समजत नाहीये चेंडू. डॉट डिलिव्हरी पहिली पाहायला मिळतीये. पुन्हा सज्ज या ठिकाणी मात्र साईनाथ. आता मात्र फसवा चेंडू. इथे क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र पकडला जात आहे. विकासला परतावं लागेल. स्लो रम गोलंदाजी, फसवी गोलंदाजी आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन होतंय. साईनाथ खरं तर मला वाटते मागच्या वर्षी सुद्धा या मैदानामध्ये या साईनाथनी नक्कीच करामत केलेले आपण पाहिले मित्रांनो. कारण कुठेतरी छोटासा रनअप मुवमेंट प्राप्त करतो हा गोलंदाज. इथे मात्र फलंदाजांना नक्कीच चकवण्यामध्ये यशस्वी होतोय. नवीन फलंदाज येतोय तुषार. स्ट्राईकला मात्र अरुण जाईल. इथे मात्र अरुणला नक्कीच जबाबदारी घ्यावी लागेल. कारण अरुण पंच इथे थांबवतात. एकच धाव मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय सांगतायत. सॉरी इथे मात्र मला वाटतं अरुण बाद होऊन तंबूच्या दिशेने परतलाय. विकास मात्र आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडला. एका धावेने खातं खोललंय संघाचं म्हणेन. इथे मात्र 1-1 असे धावफलक आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतंय. पुन्हा साईनाथ जोरदार प्रहार आणि तिथे मात्र मिड ऑन रिझन अतिशय बहारदार झेल. या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतोय दाभेकर संघाचा. सुरेख गोलंदाजी, सुरेख टेम्परामेंट इथे पाहायला मिळालं आणि क्षेत्ररक्षणाची लाजवाब साथ गोलंदाजांना लाभते. बॅक टू बॅक 2 सलामीवीर मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेले पाहायला मिळतात आपल्याला हत्रेवाडी 11 संघाचे. या ठिकाणी साईनाथ त्याचं सुरेख षटक. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हातात असताना चेंडूची लँडिंग खूप महत्वाची असते मित्रांनो. कारण प्रोटेक्शन नसते गोलंदाजांना बाउंड्री लाईनला. इथे मात्र ती नक्कीच गोलंदाजी अतिशय बहारदार पाहायला मिळते. नवीन फलंदाज मात्र किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. किरणची या मैदानावरची कामगिरी पाहिली तर अतिशय सुरेख आहे. षटकार इथे मात्र कित्येकदा पाहिलेत किरणच्या बॅट मधून आपण. जोरदार पुल अनसक्सेसफुल झालाय. तिथे मात्र नक्कीच पराकाष्ठा केली जाते परंतु धावबाद होण्यामध्ये वाचला जातोय किरण. आणि सुरेख क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतंय. अग्रेसर झालेला पाहायला मिळतोय तो दाभेकर संघ. एक धाव मात्र इथे अर्जित होते चोरटी परंतु कुठेतरी खतरा. पहिल्या षटकामध्ये अशा चोरट्या धाबा घेणं कुठेतरी हानिकारक ठरू शकतं संघाला. ही जाणीव मात्र असणं गरजेचं असेल. आता मात्र तुषार स्ट्राईक एंडला येतोय. साईनाथ गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय आपल्याला. हो जोरदार प्रहार परंतु जिथे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथेच मात्र हातामध्ये चेंडू. तुषार मात्र गोल्डन डक आल्या पावली परततोय आणि या षटकामध्ये मात्र एंड ऑफ द मला वाटतंय पहिलं षटक संपलंय आणि विकेट मात्र 2 धाव्याच्या मधल्यामध्ये 3 मात्र इथे तंबूच्या आश्रयाला पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय. तो म्हणजे साईनाथ दाभेकर संघाकडून. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन झालं. त्याला लाभलेली क्षेत्ररक्षकांची सुरेख साथ. कारण एकही झेल मात्र इथे ड्रॉप झालेला नाहीये. अतिशय बहारदार क्रिकेट, खऱ्या अर्थानं समजदारीचं क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतंय मित्रांनो. गोलंदाज येतोय अक्षय. दाभेकर संघाकडून मात्र अनुभवी गोलंदाज अक्षय मात्र इथे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज येतोय प्रतीक. 2 धावा मित्र 2. गोलंदाजी मार्कवरती अक्षय आणि इथे मात्र नक्कीच आता हत्रेवाडी संघाला विचार करावा लागेल. किरण वरती मोठी मदार असेल
कारण समाधानकारक स्थितीपर्यंत पोहोचवणं आवश्यक असेल. कारण मगाशी पाहिलं पहिल्या मॅच मध्ये घावरे संघ सुद्धा लढखडला होता, परंतु नंतरच्या फलंदाजांनी मात्र अतिशय जोरदार किल्ला लढवला, तब्बल 43 धावांपर्यंत मजल मारली. आणि या स्पर्धेच्या दरम्यान खऱ्या अर्थानं इथे मात्र आदरणीय रवींद्र बाबाजी म्हात्रे यांचं आगमन होतंय. सुस्वागतम, स्वागत आपलं या मंचावरती. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर क्रिकेटशी जोडलं गेलेलं व्यक्तिमत्व आदरणीय रवींद्र बाबाजी म्हात्रे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होतंय. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली 4 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ. इथे मात्र कुठेतरी नक्कीच खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि पंच सांगतायत अभ्यांतर धाव, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एका धावेवर धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा सज्ज होतोय प्रतीक. हो 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 हो, इथे मात्र यष्टी रक्षणाची चोख कामगिरी आणि प्रतीकला मात्र पॅव्हेलियन मध्ये पाठवण्यामध्ये यशस्वी होतोय. नक्कीच कॉम्बिनेशन जुळलेलं पाहायला मिळालं आपल्याला. गोलंदाज अक्षय आणि यष्टी रक्षणामध्ये, आणि इथे मात्र प्रतीकला परतावं लागेल. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती. हा गडी क्रमांक आहे 5वा. किती 4 बाद झाले ना, चौथा माफ करा, 4 गड्यांचं पतन झालेलं पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय आपल्याला. खरा फलंदाजीचं प्रदर्शन इथे मात्र म्हणेन हातरेवाडी संघाकडून, कारण किरण सारखा फलंदाज नॉन स्ट्रायकिंगला उभा असताना इथे मात्र पडझड पाहायला मिळते. स्क्वेअर लेगला थोडंसं डीप केलं जाते. कव्हर कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर रिझन, आणि इथे पहा खराब शॉट सिलेक्शन. सरळ फलंदाज मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू थोपवून विशाल मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. इथे मात्र खराब शॉट सिलेक्शननी आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज क्रमांक 5वा गारद होतोय. पाच असं नक्कीच आपण स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो. ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं स्क्रीनवरती पाहायला मिळतंय 5-5 असं समीकरण. खूप दैनंदिन स्थिती आहे इथे हादरेवाडी संघाची म्हणेन. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आनंद पाहायला मिळतोय आपल्याला. हो हो, या ठिकाणी मात्र चेंडूला उंची देऊन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईन वरून क्षेत्ररक्षक येईल, चेंडू फेकी करेल, त्या दरम्यान मात्र घेतलेली एकेरी धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. हा आता मात्र किरण, मी मगाशी म्हटलं किरणला इथे जबाबदारी घ्यावी लागेल, कारण एक महत्वाचा खेळाडू हातरेवाडी संघासाठी पहा जोरदार पूल करण्याचा प्रयत्न, दाद मागितली जाते पंचांकडे, परंतु डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. धावसंख्या मात्र फक्त 6 या आकड्यावरती स्थिरावली आहे. खूप सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळाली अक्षय याच्याकडून. रघु पुढची मॅच घे ना कोणची. चला स्पीड अप करा मित्रांनो. यानंतरची होणारी एक बिग मॅच आपल्या समोर असेल, अर्थातच अहिर वर्सेस घोडे पारोट. 2 तुल्यबळ संघाची मॅच इथे पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गोलंदाज आणि गोलंदाजाच्याच पावल थ्रो मध्ये चेंडू फेकी, इथे मात्र दुसरा चान्स गमावतोय.
साधा सोपा झेल होता, इथे मात्र गमावलाय तो म्हणजेच गोलंदाज सतीश. सतीश यांनी नक्कीच हातामध्ये सरळ झेल दिला होता, परंतु इथे मात्र जीवनदान प्राप्त होत आहे आणि किरण मात्र स्टॅकिंगला जातोय. जोरदार प्रहार स्क्वेअर रिझन चेंडू मात्र क्षेत्ररक्षक येतोय, इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि इथे यशस्वीरित्या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि थोडस खराब इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या 10 या आकड्यावरती गेलेली पाहायला मिळते आपल्याला. आता पुन्हा एकदा सतीश गोलंदाजी मार्कवरती सज्ज आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आनंद इथे मात्र नक्कीच किरणला एक एक धाव देऊन स्ट्राईक एंडला आणण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय, तो म्हणजेच आनंद याच्याकडून. पुन्हा सज्ज सतीश, आता मात्र किरणसाठी. ओ हो, फटका बसतोय, चेंडू हवेमध्ये आहे, परंतु तिथे मात्र मला वाटते डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. पंच सांगतात 1 आणि 1च धाव. धावसंख्या आकार घेते 12 या आकड्यावरती. खूप लो स्कोर इकडे मॅच आपल्याला पाहायला मिळते, मात्र यानंतरची होणारी बिग मॅच आपल्या समोर येणार आहे मित्रांनो. अर्थातच सुरेख चेंडू, ब्लॉक होल चेंडू, इथे मात्र लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझन वरून येईल चेंडू, फेकी करेल, इथे मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय का, नाही. पंच सांगतायत 2 धावा कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. मोठे फटके येत नसतील तर मित्रांनो इथे एकेरी दुहेरी धावा घेऊन धावफलक हलता ठेवणं खूप गरजेचं असते, ते इथे मात्र पाहायला मिळतंय. यानंतर आपण पाहणार आहोत खऱ्या अर्थानं KSK चा कोहिनूर हिरा, अर्थातच निखिल जाधव, त्याचप्रमाणे आकाश काळेसारखा एक तगडा फलंदाज. इथे मात्र यानंतरच्या मॅच मध्ये आपण त्यांचा खेळ पाहणार आहोत मित्रांनो. एंड ऑफ द 3 षटक, धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली ती म्हणजेच 15 धावा. 5च्या सरासरीने धावा इथे मात्र गोळा करतायत ते म्हणजे हत्रेवाडी संघ. आता येणारे शेवटचे 6 आणि निर्णायक चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. यानंतरची बिग मॅच असेल खऱ्या अर्थानं घोडे पारुड 11 वर्सेस अहिर 11. अहिर संघाने खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर मागच्या संडेला झालेली स्पर्धा खऱ्या अर्थानं गाजवली ऐरोली या ठिकाणी. तो संघ पुन्हा एकदा मात्र नक्कीच निखिल जाधव अँड कंपनीचे 2 हात करण्यासाठी सज्ज. नवीन गोलंदाज येतोय अजिंक्य. आता मात्र किरणला हे चेंडू पूर्णतः खेळावे लागतील. 6च्या 6 चेंडू. थोडासा रनिंग मध्ये प्रॉब्लेम, इथे डेड बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. अजिंक्य पुन्हा एकदा रनिंग मार्क वर, मात्र किरणला नक्की समाधानकारक स्थितीपर्यंत पोहोचायचं असेल तर हे 6 चेंडू फेस करणं गरजेचं आहे. जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक आहे तिथे, सुरेख क्षेत्ररक्षण, अप्रतिम लाजबाब क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या धावबाद होतोय. फलंदाज मला वाटतंय आनंद बॅक टू पॅव्हिलियन जातोय. 1 धाव अर्जित होईल आणि इथे मात्र घेणं गरजेचंच होतं, कारण किरणला स्ट्राईक एंडला ठेवणं खूप गरजेचं आहे. नवीन फलंदाज अशोक जाधव खऱ्या अर्थानं सिनियर खेळाडू आहेत आणि मला वाटतं वरच्या क्रमांकावरती यायला पाहिजे होतं, परंतु नवोदित खेळाडूंना नक्कीच फ्रंटला आणण्याचं काम इथे मात्र केलं जातं हत्रेवाडी संघाकडून. आता किरण पूर्णतः 5 चेंडू खेळणं गरजेचं असेल इथे मात्र किरणला. हो, जोरदार पूल अनसक्सेसफुल झालाय. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि सीमा रेषे पार. 2 क्षेत्ररक्षकांना बेधून चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेट रिझन, सीमा रेषे पार, चौकार. धावसंख्येला आकार, धावसंख्या 20 या आकड्यावरती. या षटकातील काही चेंडू शेष आहेत. शेवटचं निर्णायक षटक आपण हाताळताना पाहायला मिळते आपल्याला म्हणजे अजिंक्य. मात्र पुन्हा एकदा किरण.
हो सुरेख फटका, परंतु दोन क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि या ठिकाणी मात्र लॉंग ऑनला टिपलं जाईल किरणला. प्रयत्न तर ठीक नक्कीच सुरेख होते, परंतु थोडासा कमी पॉवर आणि या ठिकाणी सर्व क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. म्हणजेच किरण खऱ्या अर्थानं एक संघाच्या हितासाठी खेळणारा हा खेळाडू आता बॅक टू पेव्हिलियन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज दिलीप, चला थोडस स्पीडअप करा. फलंदाज अहिर संघ आणि घोडे पारोड, आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आपला नाणेफेक केलं जाईल याची आपण दक्षता घ्या. अहिर संघ इथे मात्र नक्कीच सुंदर फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षण ही लाजवाब, परंतु या ठिकाणी मात्र पराकाष्ठा होते. पंच नो बॉल घोषित करतात आणि 4 धावा या ठिकाणी मात्र अर्जित केल्या जात आहेत. म्हणजेच या चेंडूवरती आलेल्या 5 धावा. सर नो कोणता आहे सांगायचं आहे? या ठिकाणी मला वाटते आउटफील्डचा या ठिकाणी क्षेत्ररक्षण रचना मात्र चुकीची. ओके सर, काय चक्क गोलंदाज आहे सर? ओके, या ठिकाणी मात्र 5 आणि 3 8 धावा या चेंडूवरती अर्जित होतील. 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज क्रमांक 2 या दिवसातील पाहायला मिळतोय तो म्हणजेच कोण होता? अजिंक्य होता ना? अजिंक्य धापेकर संघाकडून. खऱ्या अर्थानं मित्रांनो लक्षपूर्वक गोलंदाजी करा. येणारा चेंडू फ्री हिट. अशोक जाधव, कोण गोलंदाज कोण आहे आता? मंगेश. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. धावसंख्या आकार घेते ती म्हणजे 29च्या घरामध्ये. क्रिकेट आहे बा. इथे मात्र हा शेवटचे 2 बॉल असतील. आवाज वाढवणार. पुढचा चेंडू आता मात्र शॉर्ट पिच चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा नो बॉल, चक्क गोलंदाज. म्हणजेच 3 आणि 1 4 धावा या चेंडूवरती सुद्धा बहाल केल्या जातील. त्या म्हणजेच हत्रेवाडी संघाला कर्णधार लक्षपूर्वक आपले गोलंदाज हाताळा, अन्यथा 4-5 धावा इथे मात्र खर्ची घातल्या जातात. धावसंख्या आकार घेते 33 धावा. समाधानकारक स्थितीकडे वाटचाल हत्रेवाडी संघाचे. अजूनही उर्वरित मला वाटते 2 चेंडू शेष असतील. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती कोण? हा सर, येणारा चेंडू फ्री हिट. हा प्रमोद गोलंदाजी मार्कवरती. अशोक जाधव इथे मात्र कमी पडतात म्हणे, बॅटला चेंडू लागत नाहीये. हो इथे पुन्हा एकदा लेग साइडचा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर धावेची भर. धावसंख्या 34 धावा. पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू स्क्वेअर लेग रिजनला जोरदार प्रहार केला. 1 धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय का पाहायचंय. आणि धावबाद अशोक. इथे मात्र रनिंग कुठेतरी कमी पडतीये. 1 धाव मात्र कंप्लीट झालेलीच आहे. या दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावा. येणारा उर्वरित मला वाटतं 1 चेंडू शेष असेल. चला फलंदाज थोडस लवकर या. आहिर आणि घोडे पारोड आपल्याला शेवटचा पुकार आहे मित्रांनो, प्लीज या. निखिल जाधव, त्याचप्रमाणे शंकर सकपाळ, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीसाठी या लगेच. दोन्ही संघाच्या संघनायकांना पुन्हा एकदा सूचना आहे, नाणेफेकीसाठी या. त्याचप्रमाणे आमच्या KSKचे कार्याध्यक्ष श्री अरुणजी कदम यांचं इथे आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली बऱ्याच वेळानंतर. पाहूया पुढचा चेंडू. इथे प्रमोद याचा. हो
चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली स्वतः गोलंदाज आणि आलेले 2 सुरेख चेंडू. या ठिकाणी पहा कमबॅक केलं म्हणेन. शेवटच्या 2 चेंडूवरती धावसंख्या आकार घेतलाय फक्त 36 धावा आहे ना, 35 धावा झाल्या. 36 धावांचं आव्हान असेल धाबेकर संघासमोर. चला दोन्ही संघाचे संघनायक आमचा आवाज आपल्यापर्यंत जातोय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. इथे मात्र घोडे पारूट वर्सेस आहिर या 2 तुल्यबळ संघांचा. यापुढील होणारा सामना. हॅलो हॅलो आईर वर्सेस गोरेपाडूर. हॅलो यापुढील होणारा सामना आईर वर्सेस गोरेपाडूर. नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. आईर वर्सेस गोरेपाडूर. हात्रेवाडी त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पंच हॅलो हॅलो गोलंदाजाचं नाव काय? अशोक. दुसऱ्या पारीतला पहिला चेंडू घेऊन येत आहे तो अशोक. अक्षय साठी पुढचा चेंडू अशोक याचा अक्षय साठी आणि हा धावबाद. पहिला चेंडू पहिला गडीगारास. रनआउटच्या स्वरूपाने पडलेली पहिली विकेट. उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण दिसत आहे ते हातरवाडी संघाचं. हॅलो 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 इथे मात्र नाणेफेकीला जाते. त्या दरम्यान बहारदार फटका चेंडू सीमारेषेवर कॉल येतोय आणि या ठिकाणी मात्र संघ नाणेफेक जिंकतोय. काय चॉईस असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू.
क्षेत्ररक्षण करताय. समोर निखिल जाधव सारखा सुपरस्टार आहे, तर किती धावापर्यंत रोखाल? आम्ही त्यांना 45 ते 50 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आपण पाहताय. मागच्या सॅटर्डे संडेला अतिशय बहारदार कामगिरी, तब्बल 2 वर्षानंतर मैदानामध्ये आगमन होतं तुमच्या संघाचं, तर कसं वाटतंय, हा माहोल काय वाटतोय? एकदम फॅन्टॅस्टिक माहोल वाटतं आम्हाला 2 वर्षानंतर. लास्ट संडेला तृतीय क्रमांक आला आमचा. टीम चांगले एफर्ट्स लावते. नक्कीच दोन्ही संघाच्या संघनायकांना शुभेच्छा असतील मॅचसाठी आणि मान्यवरांचा आभार असतील. आपण मंचावरती बसून घ्या. जाऊया मॅच लाईव्ह. बाळकर, 3 चेंडू 10 धावा. आणि हा पहिले षटक मार्गस्थ असताना धावसंख्या मात्र आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. एका गाड्याचं मात्र पतन झालं. इथे मात्र 36 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातं. यानंतरची मॅच आपण रंगताना पाहायला मिळणार आहे. अहिर वर्सेस घोडे बारोट. पुन्हा सज्ज अशोक. शॉट पे सुरेख पटका, अतिशय बहारदार कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू मात्र सरळ सीमा रेसे पार लगावला. चौकार. किती मारल्यात? 4 मारल्यात आता. 6-4 पण मारल्यात का? हो या सुरेख पुन्हा एकदा नक्कीच पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू मात्र जातोय. इथे मात्र अडला जातो. 1 धाव कंप्लीट, 2 धावा कंप्लीट आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. हा सर तिथे किती येतात त्याला लागलं तर 2 धावून काढायचे सर. हा नेटच्या आतमध्ये गेला तर 2 डिक्लेअर आहेत, बाहेर लागला तर धावून काढायचे आहेत. धावसंख्या 20 धावा. आता मात्र 18 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण. पहिलंच षटक मात्र खूप खराब या ठिकाणी पाहायला मिळतंय, ते म्हणजेच अशोक जाधव याचं. 20 धावा. 20 नवीन गोलंदाज अरुण गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतं. काहीसं संत इथे मात्र क्रिकेट पाहायला मिळतंय. षटकार चौकार कुठेही जास्त पाहायला मिळेना झालेत. आता स्ट्राईक एंडला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे साईनाथ. खऱ्या अर्थानं ज्याने अतिशय बहारदार षटक हाताळलं तोच खऱ्या अर्थानं फलंदाजी मार्गवरती खेळाडू. शॉर्ट पिच चेंडू जोरदार पुल केलाय, परंतु इथे मात्र फलंदाजांना किती धावा प्राप्त होतात पाहायचं. 1 धाव कंप्लीट, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेंवरती समाधान मानावं लागतंय. धावगती इथे मात्र धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अरुण. आता मात्र साईनाथ साठी पुन्हा शॉर्ट पिच. आता मात्र जोरदार फटका, परंतु लँडिंग कुठे पाहायचंय. इथे मात्र पंच सांगतायत 2 धावा. इथे 2 धावा डिक्लेअर, परंतु चेंडू द्या जुना. चेंडू जुना द्या लगेच. 2 धावे बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 36 धावांचं इथे मात्र आव्हान आहे, ते म्हणजेच दाभेकर संघाला अजूनही सुस्थितीमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे मात्र दाभेकर संघ, कारण अतिशय लाजवाब फलंदाजी चालली या 2 फलंदाजांकडून. इथे गोलंदाजांचा खरपूस समाचार. जर का इथे मात्र अडथळे नसते तर अतिशय बहारदार फलंदाजी आहे.
हो आता खोलवर लाजवाब फटका डान्सिंग ग्राउंड क्षेत्ररक्षक तिथे किरण आणि इथे चुकी करतोय किरण. झेल मात्र धरणीला दान केला जातोय. अपेक्षा भंग असे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कारण संघामधील उमदा खेळाडू खऱ्या अर्थानं इथे मात्र झेल ड्रॉप करतोय आणि 2 धावा इथे प्राप्त करतात धाबे धाबेकर. जे बॉडी लँग्वेज आहे आपण पाहिलं गेलं तर हत्रेवाडी संघाची ती कुठेतरी ढासळलेली पाहायला मिळते. फुल टॉच चेंडू या ठिकाणी जोरदार प्रहार काऊ कॉर्नर रिजन चेंडू सीमा रेषे अशोक थोडस सांभाळून मित्रांनो. मला वाटतं तिथे विशाल होता आणि आवश्यकता नसताना मित्रांनो अशी हाराखिरी करू नका. इथे मात्र अतिशय बहारदार फलंदाजी साईनाथ आणि अक्षयच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. या आलेल्या 4 धावा धावसंख्या 30 आकड्यावरती पोहोचवतात. सुरेख फलंदाजी षटक क्रमांक 2 मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती अरुण. हो जोरदार प्रहार आता किरण आहे तिथे मात्र टिपलं जाते. काऊ कॉर्नर रिझन वरून येतोय क्षेत्ररक्षक आणि सुरेख झेल टिपला जातो. इथे मात्र साईनाथला परतावा लागेल. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन करून इथे साईनाथ मात्र बॅक टू पॅव्हिलियन जातोय आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 30 या आकड्यावरती स्थिर आहे. 36 धावांचं आव्हान आहे. परंतु मित्रांनो यानंतरची बिग मॅच पाहायला मिळेल. अहिर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. अंकुश धुमाळ या खऱ्या अर्थानं मंडळाचे भैरवनाथ क्रीडा मंडळ घोगवे या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष यांचं इथे आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि ज्यांच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेट खूप गाजवलंय प्रमोद नवीन फलंदाज. आता मात्र शॉर्ट पिच इथे मात्र अक्षय खडे खडे मारण्याचा प्रयत्न डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा 30 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 6 धावा असं मात्र इथे समीकरण पाहायला मिळेल दाभेकर संघासाठी. हत्रेवाडी संघाची मी म्हटलं मग अशी की मित्रांनो बॉडी लँग्वेज खूप महत्वाची असते. क्रिकेटमध्ये तुम्हाला अग्रेसर व्हायचंय तर इथे मात्र नक्कीच ती मात्र गोष्ट कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळते. त्याचं कारण पहिली फलंदाजी खूप कमकुवत झाली. त्यानंतर मात्र अशोक जाधवच्या षटकामध्ये आलेल्या 20 धावा इथे कुठेतरी थोडस मनोरध्येय खच्चीकरण करणं इथे मात्र नक्कीच झालं. ते म्हणजे हत्रेवाडी संघ. किरण मात्र गोलंदाजी मार्क वरती. फलंदाजीला मात्र प्रमोद आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडला. 12 चेंडू 6 धावा 12 चेंडू. आपल्याला यानंतर मात्र केसकेचा कोहिनूर हिरा गिरगावचा अंडर बॉय अर्थातच निखिल जाधव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो पाहायला मिळेल. परंतु सुरेख चेंडू या ठिकाणी प्रमोदला काही समजला नाहीये. 1 धाव मात्र नक्की शॉर्ट स्क्वेअर लेगला फाईन लेगच्या रिझन मध्ये इथे प्राप्त होते. 1 धाव कंप्लीट 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी खऱ्या अर्थानं बऱ्याच वेळानंतर या क्रिकेट वातावरणाला मित्रांनो सुरुवात झाली आणि इथे मात्र नक्कीच सुरेख फटका. इथे किती धावा मिळतात पाहायचंय आणि मला वाटतं नेटच्या वरती 2 धावा असर 2च धावा. हा इथे मात्र 2 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या जात आहेत. 2 धावे बरोबर धावसंख्या पुढे सरसवते जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. अजूनही 3 धावांची आवश्यकता. अक्षय मात्र इथे मैदानामध्ये नक्कीच आपली जबाबदारी पार पडताना पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख फटका. लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक येईल चेंडू फेकी करेल त्या दरम्यान मात्र घेतलेली एकेरी धाव. इथे मात्र नक्कीच अक्षयला माहिती आहे मित्रांनो की एका धाबीची आवश्यकता आहे. काही जोखीम घ्यायची गरज नाहीये. इथे 1 धाव कंप्लीट. आता मात्र प्रमोद स्ट्राईक एंडला. किरण काही आवश्यकता नसताना इथे मात्र विकेटचं पतन झालेलं पाहायला मिळते. प्रमोद मात्र बॅक टू पवेलियन परतेल. नवीन फलंदाज येतोय मात्र अमित इथे फलंदाजी मार्क वरती आणि अक्षयची खरोखर मोठी जबाबदारी असेल आता मात्र इथून पुढे. मी या ठिकाणी सांगत होतो मित्रांनो यानंतरची मॅच एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कारण ज्या रिदम मध्ये अहिर संघ कमबॅक केलंय
तब्बल 2 वर्षानंतर तोच फॉर्म तीच दहशत घेऊन मैदानामध्ये उतरलाय. ते पाहता नक्कीच एक रंगतदार सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. निखिल जाधव वर्सेस अहिर संघ. ओ हो, इथे दाद मागितली जाते आणि उचलून धरली जाते. पंच सांगतायत मात्र वाईट चेंडू. एक्स्ट्रा डिलिव्हरी पाहायला मिळते. धावसंख्या 34, 34 धावा, 2 धावांची आवश्यकता असेल. सॉरी 35, एका धावेची आवश्यकता. जोरदार प्रहार, स्क्वेअर लेगचं रिझन. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू सीमा रेषा ओलांडतोय आणि हा विजय चौकार लगावला जातोय. 4 धाब्यांबरोबरच इथे दाभेकर संघ विजय होतोय. विजय संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघांचं कौतुक. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार असतील. तर जाऊया या झालेल्या मॅचचा तर या झालेल्या मॅचचा विजयाचा शिल्पकार ठरतोय अर्थातच दाभेकर संघाचा साईनाथ. झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय खऱ्या अर्थानं दाभेकर संघाचा साईनाथ. प्लीज या, आपल्याला इथे मात्र मॅन ऑफ द मॅच सन्मानित केलं जाईल. आणि चला अहिर संघ, आपण मैदानाचा ताबा घ्या, वेळ मात्र वाया घालू नका. यानंतरची होणारी बिग मॅच आपल्या समोर येते. खऱ्या अर्थानं अहिर 11 वर्सेस घोडेपारूड 11, या 2 तुल्यबळ संघांमध्ये रंगणार हे युद्ध पाहायचंय बऱ्याच काळ.